नमस्कार मंडळी, मी सपना. सुप्रभात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय जो तुम्ही थंबनेलवरून पाहून आलाच असाल, पण आपल्या प्रथेनुसार पुन्हा एकदा सांगते. आजच्या व्हिडिओचा विषय आहे इंडियन फॉर्मल वेअर म्हणजेच इंडियन वर्कवेअर. आपल्या सर्वांच्या कपाटामध्ये जे कपडे असतात त्यांना आपण रँडम 2 भागांमध्ये विभाजित केलेलं असतं. एक असतं वेस्टर्न वेअर, एक असतं इंडियन वेअर. आणि त्या सगळ्यांना आपण त्याच पद्धतीने वापरत सुद्धा असतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडियन वेअर आणि वेस्टर्न वेअर या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आपण इंडियन फॉर्मल वेअर कसं बनवू शकतो ते दाखवणार आहे. पण हे सगळं करत असताना माझ्याकडे या व्हिडिओमध्ये वापरलेल्या कुठल्याही गोष्टीची लिंक नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी असलेल्या गोष्टी वापरून मी हे सारे लुक्स क्युरेट केले आहेत. त्यामुळे दॅट इज वन. बट सेकंडली की हे वेस्टर्न वेअर जे आपलं वॉर्डरोब असतं त्यामधले काही स्टेपल पीसेस आहेत, त्यामुळे यातली कुठली ना कुठली गोष्ट तुमच्याकडे नक्की असेल. यातलं ॲटलिस्ट एक लुक, कुठलीही नवीन गोष्ट विकत न घेता सुद्धा तुम्ही बनवू शकाल अशी मी अपेक्षा करते. अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज की कुठलंही वयोग्रुप असू द्यात, कुठलंही बॉडी टाईप असू द्यात, कुठलंही जॉब प्रोफाईल असू द्यात, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असू द्यात, तुम्हाला यातलं ॲटलिस्ट एक तरी लुक तुमच्या कामात येईल असा प्रयत्न मी केला आहे, असं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सो अपेक्षा करते आजचा व्हिडिओ माझ्यासाठी जेवढं लर्निंग होतं तेवढाच तुम्हाला तो युजफुल पण ठरेल. काहीतरी नवीन देण्याचा, काहीतरी फ्रेश देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सो बघूयात तुम्हाला किती आवडतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. आणि आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 3 कॅटेगरीज पाहणार आहोत. त्यातली पहिली कॅटेगरी असेल बनगळा नेकलाईनची, दुसरी कॅटेगरी असेल टी शर्ट कॅटेगरी आणि तिसरी कॅटेगरी असणार आहे जॅकेट, वेस्ट कोट्स आणि स्वेटर्सची. सुरुवात करूयात पहिल्या कॅटेगरीपासून, जी आहे बनगळा नेकलाईन. इंडियन फॉर्मल वेअरमध्ये सगळ्यात पहिला नंबर येतो तो म्हणजे बनगळा पॅटर्नचा. हा बनगळा पॅटर्न भारतामध्ये मेन्स वेअरमध्ये सर्रास वापरला जातो, बट स्ट्रेंजली लेडीज वेअरमध्ये हा इतका सेलिब्रेट केलेला आपल्याला दिसत नाही. इट्स ऑल्सो बिकॉज आय थिंक आपण अज्युम केलंय की बनगळा पॅटर्न हे फक्त पॉलिटिशियन्सच वापरतात. पण आज आपण पाहणार आहोत हा बनगळा पॅटर्न आपण आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये ऑफिस वेअर म्हणून कसा वापरू शकतो ते. माझ्याकडे बंदगळा पॅटर्नचा ब्लाऊज किंवा टॉप दोन्ही पण नव्हतं, त्यामुळे मी हा बॉडीकॉन ड्रेस इथे पेअर केला आहे, ज्याला असा सुंदरसा बंदगळा पॅटर्न आहे. या बनगळ्याला समोरून छोटंसं स्लिट आहे इथे, पण हा फ्रंट ओपन बटन डाऊन स्टाईलमध्ये सुद्धा मिळतो. या बनगळ्याला सुंदरशी अशी 1 इंचाची स्टँड कॉलर आहे, जी गळ्यावरती खूप छान हायलाईट होते. मी इथे ऑफिस अप्रोप्रिएट म्हणून ग्रे कलरचा बनगळा पॅटर्नचा बॉडीकॉन ड्रेस वापरलाय, पण तुम्हाला वाटलं तर तुमच्या ऑफिस डेकोरमनुसार तुम्ही स्लीव्सवाला बनगळा सुद्धा वापरू शकता. आणि चला आता बघूयात की हा बनगळा पॅटर्नचा सुंदरसा वेस्टर्न बॉडीकॉन ड्रेस आपण इंडियन वेअर म्हणून कसा स्टाईल करू शकतो ते. आणि तुम्ही इथे पाहू शकता की हा बनगळा बॉडीकॉन ड्रेस मी पेटिकोटमध्ये टक इन केलाय आणि त्यावरती साडी नेसली आहे. आणि त्यावर आपण नेहमी घेतो त्या पद्धतीने पदर घेतला की तुम्ही बघू शकता इन्स्टंटली हा लुक ऑफिस वेअर वाटायला लागलाय. पण यातच थोडं व्हेरिएशन करायचं तर तुम्ही या प्रकारे काउल स्टाईलने हा पदर घेऊ शकता. आणि त्यासाठी पदराच्या काठाचा वरचा हा पॉइंट पोटावरती या प्रकारे सेफ्टी पिन लावून लॉक करायचा आणि त्यानंतर पदर हातात उचलून रुंदीच्या बाजूने आपल्याला त्याला दुहेरी करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि दुहेरी केलेल्या पदराचा जो क्लोज एंड आहे तो आपल्याला या प्रकारे डाव्या खांद्यावर टाकायचा आहे. आणि आता खांद्यावर टाकलेल्या दुहेरी पदराला अजून एक फोल्ड द्यायचा. ऑफिसच्या घाईच्या वेळा जेव्हा तुम्हाला साडीचा पदर सेट करायला फारसा वेळ नसतो, पण तरी सुद्धा एक पद्धतशीर आणि टापटीप पदराची सेटिंग तुम्हाला हवी असते, त्यावेळेसाठी पदराची ही सेटिंग तुम्हाला खूप कामात येईल. तुम्ही इथे पाहू शकता अगदी काही सेकंदामध्ये मी अगदी टापटीप पदर इथे सेट केलाय. अगदी फिरून मागून पुढून पदर दाखवते मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने अगदी मॉडेस्ट सेटिंग आहे पदराचं. फक्त हा लुक पाहून सुद्धा तुम्हाला हा ऑफिस वेअर लुक आहे हे लगेच कळू शकतं. आणि त्याचं मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बनगळा नेकलाईन. आणि त्या नेकलाईन सोबत ही मल्टी कलरची बट म्युटेड टोन असलेली कोटाडोरिया साडी. ऑफिस लुक असल्यामुळे मी इथे ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज अगदी मिनिमल ठेवले आहेत. पर्स सुद्धा सॉलिड ब्लॅक कलरमध्ये निवडली आहे. सो माझ्या पूर्ण लुकचा फोकस असेल हा बनगळा नेकलाईन. नेक्स्ट आता बनगळा कॅटेगरीमध्येच मी तुम्हाला अजून एक पॅटर्न दाखवते. या पॅटर्नमध्ये गळ्याभोवतीची कॉलर आधीच्या लुकमध्ये दाखवली तशी स्टँडिंग नसून अशी फ्लॅट असते. ही कॉलर गळा अगदी सुरू होण्याच्या पॉइंटला गळ्याभोवती अशी चपकल बसते. आता माझा हा पर्टिक्युलर ड्रेस बटन डाऊन फ्रंट ओपन टाईपचा आहे आणि या ड्रेसला अशा छानशा पफ स्लीव्स पण आहेत. आणि त्यानंतर या ड्रेसवर ऑल ओव्हर असं स्ट्राईप्सचं डिटेलिंग आहे, जे ऑफिस वेअरसाठी अगदी परफेक्ट आहे. The power of stripes in the formal wear is one of the major key element here. बनगळा नेकलाईन, बटन डाऊन फ्रंट ओपन ड्रेस आणि स्ट्राईपचं डिटेलिंग असा हा वेस्टर्न फ्रॉक आता आपण साडीसोबत पेअर करूयात. या ड्रेसला सुद्धा साडीसोबत पेअर करताना मी त्याला आधी पेटिकोटमध्ये टक इन केलंय.
तुम्ही पाहू शकता नेहमी नेसतो त्याच पद्धतीने नेसली आहे मी ही साडी, पण बंद गळा नेकलाईनमुळे हा पूर्ण लुक ऑफिस वेअर झालाय. दिवसभर फॉर्मल सेटिंगमध्ये असा ओपन पल्लू कॅरी करणं तितकंसं कम्फर्टेबल आणि प्रॅक्टिकल नसतं. त्यामुळे तुम्ही वाटलं तर पदराला असा एक सिंगल लेअरमध्ये कॅज्युअल फोल्ड पण करू शकता. पदराची ही पर्टिक्युलर स्टाईल कितीही कॅज्युअल आणि थोडीशी ओल्ड फॅशन वाटत असली तरी ही फॉर्मल सेटिंगमध्ये एक अथॉरिटेटिव्ह इमेज तयार करण्यासाठी, पॉवर इमेज तयार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अँड देन दिवसभर ऑफिसमध्ये कम्फर्टेबली वावरण्यासाठी किंवा फ्री बॉडी मुवमेंटसाठी सुद्धा तुम्हाला या पदराच्या स्टाईलची खूप मदत होते. आय एम शुअर लॉट ऑफ यू ऑलरेडी नो दिस. तर हा होता बंदगळा कॅटेगरीमधला दुसरा लुक. नेक्स्ट आता याच बंदगळा नेकलाईन कॅटेगरीमध्ये थर्ड पॅटर्न तुम्हाला आता दाखवते. हा एक खूप रेअर पॅटर्न आहे कारण यात खादी कॉटन वापरलंय आणि म्हणूनच इंडियन फॉर्मल वेअरसाठी हा एक अत्यंत आयडियल ऑप्शन आहे. याचा बंदगळा पॅटर्न थोडासा डिफरंट आहे. वेस्टर्न वेअरमध्ये ज्याला मॉक नेक किंवा हाय नेक म्हणतात त्या टाईपची नेकलाईन आहे ही. आणि या नेकलाईनची मेन हायलाईट आहे याचं बटन डिटेलिंग. क्रिस्प व्हाईट कलरच्या कॉटन ब्लाऊजवरती हे ब्लॅक कलरचं डायगनल बटन डिटेलिंग खूप शोभून दिसतंय. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हे बटन्स ओपनेबल आहेत आणि हे बटन्स ओपन केल्यानंतर एक इंटरेस्टिंग आणि अजून एक वेगळी नेकलाईन तयार होते. युजली मी हा टॉप जीन्स सोबत या प्रकारे स्टाईल करते, पण आता बघूयात हा वेस्टर्न वाटणारा टॉप साडीसोबत कसा स्टाईल करायचा ते. साडीसोबत असा लॉंग टॉप स्टाईल करताना जेव्हा त्याला साईड कट्स पण नसतात तेव्हा एक ऑब्व्हियस ऑप्शन उरतो आणि ते म्हणजे अशा लॉंग टॉप्सना साडीमध्ये या प्रकारे असं टक इन करून घ्या. आपण पॅन्टमध्ये ज्या प्रकारे टॉप टक इन करून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने मी हा टॉप साडीमध्ये टक इन करून घेते. आणि टक इन करून झाल्यानंतर पदराला काउल स्टाईलमध्ये स्टाईल करूयात. आता या लुकमधली मेन हायलाईट आणि ती म्हणजे काउल स्टाईल पदर. बंदगळा पॅटर्न या नेकलाईनसोबत जर पदराची कुठली स्टाईल सर्वात जास्त चांगली दिसत असेल तर ती म्हणजे काउल स्टाईल पदर असं मी म्हणेन. ही एक अगदी वेल कवर्ड मॉडेस्ट नेकलाईन आहे, कन्झर्वेटिव्ह नेकलाईन आहे, त्यामुळे त्यात तुम्हाला काउल स्टाईल पदर कम्फर्टेबली घेता येऊ शकतो आणि तो दिसतो सुद्धा खूप स्टायलिश. तुम्ही इथे पाहू शकता की किती झटपट कॅज्युअल बट खूप क्लासी लुक तयार झाला आहे आपल्या इथे. यात मी अगदी बेसिक मिनिमम ऑफिस वेअर ॲक्सेसरीज ॲड केल्या आहेत. एव्हरीथिंग इज सिम्पल, पण तुम्ही पाहू शकता अगदी कॅज्युअल बट क्लासी असा मोनोक्रोम ऑफिस वेअर लुक तयार झाला आहे आपल्या इथे. अर्थातच ऑफिस वेअर लुक आहे त्यामुळे या व्हाईट कलरच्या ब्लाऊजवरती मी ही ब्लॅक अँड व्हाईट कलरची साडी पेअर केली आहे टू क्रिएट अ मोनोक्रोम लुक. आणि ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा जास्त ऑफिस वेअर काय असू शकतं. या लुकमध्ये कधी वाटलं तर साईडची ही डायगनल बटन्सची आहेत तर ती ओपन केली जाऊ शकतात, त्यामुळे एक वेगळी नेकलाईन तयार होते. एक छान इंटरेस्टिंग लुक तयार झाला यानंतर इथे एक छानसा ऑफिस वेअर मोनोक्रोम लुक तयार केला आहे आपण इथे. पण या सेम ब्लाऊजसोबत तुम्ही तुमच्या कलरफुल साड्यासुद्धा पेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल या ब्लाऊजसोबत मी पेअर केली ही आधीच्या लुकमधली माझी कोटा डोरिया मल्टी कलर साडी. ऑफिस वेअर रंगांचा विषय निघतो तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट सगळ्यात टॉपवर असतं आणि त्याखालोखाल न्यूट्रल कलर्स. त्याच पद्धतीने ऑफिस वेअर फॅब्रिक्सबद्दल बोलायचं तर सर्वात वरती असतं कॉटन आणि त्याखालोखाल कोटा डोरिया. या कलर कॉम्बिनेशन्स आणि फॅब्रिकमध्ये जेव्हा कुठलीही व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ते लुक आपोआप ऑफिस वेअर वाटायला लागतं. इतकं ऑफिस वेअरमध्ये हे फॅब्रिक्स आणि कलर वापरले जातात. आणि आता पुन्हा एकदा बंदगळा नेकलाईन पॅटर्नबद्दल बोलूयात. बंदगळा नेकलाईन ही इंडियन फॉर्मल वेअरची प्रथम ओळख आहे असं आपण म्हणू शकतो. ही एक अशी नेकलाईन आहे की जी तुम्ही विदाऊट नेकलेस जेव्हा स्टाईल करता त्यात तुम्हाला एक फॉर्मल लुक मिळतो. पण जसजसे तुम्ही त्यात दागिने ॲड करता, नेकलेसेस ॲड करता, लांब हार ॲड करता त्याने तुम्हाला एक ऑकेजन वेअरचा लुक मिळतो. इन केस या लुकमध्ये तुम्हाला नेकलेस घालायचाच असेल तर मी रेकमेंड करीन की अगदी बारीक पातळशी अशी चेन नेकलेस घाला. लास्टली आय विल से बंदगळा इज अ स्टेटमेंट इन इट्स ओन. त्यावरती ॲडिशनल दागिने किंवा ॲक्सेसरीज घालून त्यावरचं लक्ष डायव्हर्ट करू नका. स्पेशली इन अ फॉर्मल सेटिंग कीप एव्हरीथिंग एल्स एट मिनिमल अँड लेट दिस नेकलाईन डू ऑल द मॅजिक फॉर यू. बंदगळा नेकलाईन आणि टिपिकल इंडियन फॉर्मल वेअरकडनं आता वळूया साडीमधल्या टॉम बॉईश ऑफिस कॅज्युअल लुककडे. आणि या लुकसाठी मी अगदी बेसिक व्हाईट ग्राफिक टी शर्ट वापरला इथे, जो की ऑलमोस्ट प्रत्येकीकडे असतं. युजली असे व्हाईट बेसिक टी शर्ट्स आपण डेनिमसोबत पेअर करतो. एक रिलॅक्स्ड, कॅज्युअल आणि स्पॉटी वाईब देणारा हा लुक असतो. या बेसिक व्हाईट टी शर्टला आता आपण साडीसोबत स्टाईल करूया आणि तेही ऑफिस लुकसाठी. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले मी माझ्या कम्फर्टेबल लेंथवरती टी शर्टला या प्रकारे आतल्या बाजूने असं दुमडून घेतलं. व्यवस्थित अशा प्रकारे दुमडून झाल्यानंतर पोटाच्या अगदी सेंटरवरचा हा एक पॉईंट पकडला आणि त्या पॉईंटला मी अशा प्रकारे पीळ घातला. पीळ घातलेला पॉईंट आतमधल्या बाजूने दुमडून द्यायचा आणि त्या ठिकाणी वाटलं तर एक सेफ्टी पिन लावून सिक्युअर करायचं. आणि तयार केलेल्या या DIY टी शर्ट ब्लाऊजसोबत मी पेअर केली ही चेकर्ड ब्लॅक अँड व्हाईट साडी. सोबत टॉम बॉईश स्पॉटी व्हाईट करता मी पेअर केले इथे स्नीकर्स. आणि साडी नेसल्यानंतर सुद्धा हे स्नीकर्स दिसावेत यासाठी मी साडी नेहमीपेक्षा थोडी उंच नेसली आहे. ॲट द एंड आपल्याला जे कॅज्युअल आणि स्पॉटी लुक तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे स्नीकर्स थोडे दिसावेत असं अपेक्षित आहे. अँड अगेन नॉट टू फॉरगेट आपला काउल स्टाईल पदर.
मी मगापासून तुम्हाला काउल स्टाईलने पदर घ्या असं सांगतेय वारंवार, कारण ती माझी पदराची फेवरेट स्टाईल आहे. अर्थात आपण नॉर्मली जसा पदर घेतो तसा तुम्ही घेऊच शकता, पण प्रत्येक वेळेला तो चांगला दिसतोच असा नाही आहे. फॉर एक्झाम्पल या लुकमध्ये किती अजागर दिसतोय हा लुक तुम्ही बघू शकता. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला लुक एन्हान्स करायचा असतो, एलिव्हेट करायचा असतो, तर त्यावेळेस तुम्हाला काउल स्टाईल पदराची खूप मदत होते. तुम्ही व्हिडिओत क्लिअरली पाहू शकता की काउल स्टाईल पदरामुळे किती नीटनेटका, स्टायलिश आणि टायडी लुक मिळाला आहे आपल्याला इथे. नेक्स्ट आता या लुकमध्ये थोडं फन आणि कॅज्युअल वाईब ॲड करण्यासाठी अँड टू गिव्ह अ पर्सनॅलिटी टू दिस होल लुक मी या टी शर्टच्या स्लीव्स फोल्ड केल्या. स्लीव्स फोल्ड केल्या की टी शर्टमधला तो टी शर्टी जो वाईब असतो ना तो निघून जातो आणि त्याला एक छानसा ब्लाऊज लाईक फील येतो. प्लस इट गेट्स यू दॅट परफेक्ट इंडो वेस्टर्न मिक्स. ज्वेलरीबद्दल बोलायचं तर हा ऑफिस वेअर लुक आहे, त्यामुळे अगदी सिम्पलसे पर्ल स्टड्स या लुकमध्ये मी पेअर केलेत. आणि केसांसाठी अगेन हा ऑफिस लुक आहे, त्यामुळे आपल्याला मोकळे नाही सोडता येणार आहे. सो या मी टाईट कर्ल्सला असा एक साधारण मेसी बन बनवून घेते. यामुळे केस चेहऱ्यापासून लांब राहतील आणि कॅज्युअल जरी असला तरी ऑफिस अप्रोप्रिएट लुक तयार होईल. पर्सबद्दल बोलायचं तर हा साडीमधला एक कॅज्युअल ऑफिस वेअर लुक आहे. अँड टू मॅच दॅट वाईब मी ही क्रॉस बॉडी स्लिंग बॅग प्रिफर केली. क्रॉस बॉडी स्लिंग बॅगमुळे तुमचे दोन्ही हात छान रिकामे राहतात आणि त्यामुळे तुम्ही वाटलं तर स्कूटी चालवू शकता, वाटलं तर धावत जाऊन लोकलसुद्धा पकडू शकता. ज्या मुलींना साडी नेसणं फारसं आवडत नाही, त्यांना साडीमध्ये फारसं कम्फर्टेबल वाटत नाही, ज्या थोड्या स्लाइटली टॉमबॉईश आहेत किंवा ऑफिसमध्ये साडी नेसून जाणं तितकंसं कम्फर्टेबल वाटत नाही, अशा सगळ्यांसाठी हा एक लुक आहे. मला माहिती आहे ऑफिस डेकोरमनुसार कदाचित हा थोडासा जास्त कॅज्युअल वाटेल, पण फॉर अ चेंज ऑर अन एक्सपेरिमेंट तुम्ही एखाद्या फ्रायडेला हा लुक नक्की ट्राय करू शकता. आता या सेम टी शर्ट कॅटेगरीमध्येच तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग लुक दाखवते आणि हा लुक या व्हिडिओमधला माझा सगळ्यात फेवरेट लुक आहे. आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात असा स्ट्राइप्सवाला एक टी शर्ट नक्की असतो. माझ्याकडे हा फुल स्लीव्सचा ब्लॅक कलरचा ऑल ओव्हर स्ट्राइप प्रिंट असलेला एक बेसिक क्रॉप टॉप होता. असे स्ट्राइप प्रिंट असलेले टी शर्ट्स तुम्हाला बाजारात सहज मिळतील. इनफॅक्ट टी शर्ट खूप कॉमन आहे, ते तुम्हाला मॉल्समध्ये पण मिळतील किंवा रिटेल स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतील. तर त्याला तुम्ही आधीच्या लुकमध्ये मी टी शर्टला जसं फोल्ड केलं होतं ना ब्लाऊजच्या लेंथपर्यंत, तर तसं फोल्ड करून त्याला ब्लाऊजसारखं बनवू शकता. तर आता आपल्याला या टी शर्टला जर साडीसोबत ऑफिसमध्ये स्टाईल करायचं असेल तर ते कसं करायचं चला बघूयात. हा ब्लॅक टॉप होता, त्यामुळे अर्थातच ऑब्व्हियस फर्स्ट चॉईस होती ती म्हणजे ही ब्लॅक अँड व्हाईट साडी. तर या ब्लॅक अँड व्हाईट साडीसोबत मी हा ब्लॅक टॉप पेअर केला आणि त्याला आपण युजली पदर घेतो तसाच पदर घेतलाय. इनफॅक्ट मगापासून मी जे तुम्हाला सांगतेय की कॅज्युअली असं एका फोल्डमध्ये पदर घ्या ऑफिससाठी, तो पण खूप छान दिसतो. जर सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला साडीला पिनअप करायला वेळ नसतो किंवा तुम्हाला काउल स्टाईल पदर आवडत नाही आणि ओपन पल्लू दिवसभर ऑफिसमध्ये कॅरी करणं प्रॅक्टिकल आणि कम्फर्टेबल सुद्धा नसतं, त्यामुळे अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी पदराची ही स्टाईल अगदी छान आहे. या लुकमध्ये सोबत मी ही शोल्डर पर्स ॲड केली आणि ज्वेलरीमध्ये सांगायचं तर मी गळ्यात काहीच नाही घातलंय, कारण कानात ओव्हरसाईज हूप घातलेत. तुम्ही तुमचं ऑफिसचं ॲटमॉस्फिअर कसं आहे, तुमची पर्सनल लाइकिंग कशी आहे त्यानुसार तुमचं कानातलं ठरवू शकता. वाटलं तर तुम्ही कानामध्ये स्टड्स घाला, गळ्यात छोटीशी चेन नेकलेस घाला किंवा मी इथे जसे ओव्हरसाईज्ड हूप घातलेत या लुकमध्ये तसे सुद्धा तुम्ही घालू शकता, ज्यामुळे या लुकचा ओव्हरऑल सिरियसनेस जो आहे तो थोडा कमी व्हायला मदत होते. इंडियन ऑफिस वेअर कॅटेगरीमध्ये हा एक कमालीचा फ्रेश, एलिगंट, मॉडेस्ट आणि स्टायलिश ऑप्शन आहे. तुम्ही कुठल्याही वयाच्या असा, कुठल्याही साईजच्या असा, कुठल्याही शहरात असा, कुठल्याही जॉब प्रोफाईलमध्ये काम करत असा, हा एक असा लुक आहे की सगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया हा लुक कॅरी करू शकतात. तुमच्याकडेही जर असा एखादा टी शर्ट असेल तर असा लुक नक्की ट्राय करून पहा. आणि यानंतर आता पुढची कॅटेगरी आहे जॅकेट्स अँड वेस्ट कोटची. या कॅटेगरीमधला माझा सगळ्यात पहिला ऑप्शन आहे हे स्लीवलेस डेनिम जॅकेट. आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये हे जॅकेट मी ॲज अ जॅकेटच वापरलं होतं, ॲज अ साईड एलिमेंट, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला ॲज अ टॉप स्टाईल करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आत्ता या डेनिम पॅन्टसोबत मी हे जॅकेट ॲज अ बटन डाऊन टॉप म्हणून स्टाईल केलं आहे आणि हे दोन्ही इतकं छान मॅच झालं आहे की ऑलमोस्ट जम्पसूट वाटायला लागलं आहे. पण तुम्ही इथे व्हिडिओत पाहू शकता हे जॅकेटच आहे, हा जम्पसूट नाही आहे. आणि चला आता बघूयात या जॅकेटला ऑफिस वेअर म्हणून साडीसोबत कसं स्टाईल करायचं ते. या जॅकेटसोबत साडी मी काउल स्टाईलने नेसली आहे आणि काउल स्टाईल पदराची प्लेसमेंट मी अशी ठेवली आहे की ज्यामुळे जॅकेटचे जे फ्रंट बटन्स आहेत ते विजिबल होतील. ऑफिस वेअरमध्ये जेव्हा कुठल्याही आउटफिटमध्ये बटन्स शो करतात त्या आउटफिटला इन्स्टंटली ऑफिस वेअरचा फील येतो आणि अर्थातच हा रूल साडीला सुद्धा लागू होतं. या लुकमध्ये हे जॅकेट मी ॲज अ ब्लाऊज म्हणून स्टाईल केलं आहे आणि जॅकेटची कॉलर जी आहे ती थोडी वाईड स्प्रेड केली आहे. कॉलर स्प्रेड केल्यामुळे जॅकेटमधलं जॅकेट निघून जातं आणि त्याला थोडंसं टॉप लाईक फिनिशिंग येतं आणि गळ्याकडे स्किन शो झाली की ओव्हरऑल लुक बॅलन्स होतं. आणि नेकलेस म्हणून हे ब्लॅक कलरचं स्टेटमेंट पेंडंट असलेलं बारीकशी चेन नेकलेस मी इथे पेअर केलं आणि पुढे ही ब्लॅक कलरची शोल्डर पर्स घेऊन मी हे लुक कंप्लीट केलं.
तुम्ही इथे पाहू शकता की हे जॅकेट अजिबात जॅकेट म्हणून वाटत नाहीये, अगदी साडीसोबत क्रॉप टॉप किंवा ब्लाऊज स्टाईल केल्यासारखाच लुक आहे. इनफॅक्ट हे जॅकेट इंडिगो कलरचं आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर इंडिगो साडीसुद्धा पेअर करू शकता. इंडिगो रंगाची कोटाडोरिया साडी किंवा कॉटन किंवा मोडाल सिल्कमधली इंडिगो साडी या जॅकेटवरती खूप सुंदर जाईल. त्यामुळे एक ऑल इंडिगो लुक तयार होईल आणि हाही लुक ऑफिस वेअर म्हणून खूप छान दिसेल. नेक्स्ट आता वेस्टकोट आणि जॅकेट या कॅटेगरीमधला माझा दुसरा लुक आहे हा, आणि यात वापरला आहे मी वेस्टर्न वेअरमधला हा एक पीस, ज्याला वेस्ट जॅकेट किंवा नुसतं वेस्ट असंही म्हणतात. हे वेस्ट जॅकेट वेस्टर्न वेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केलं जातं. कधी ब्लेझरच्या आतून स्टाईल केलं जातं, कधी शर्टच्या वरतून स्टाईल केलं जातं किंवा सेपरेटली सुद्धा स्टाईल केलं जातं. हा वेस्टर्न फॉर्मल वेअरमधला एक स्टेपल पीस आहे. आणि आता आपण पाहूयात की या वेस्टर्न फॉर्मल वेअरला आपण इंडियन फॉर्मल वेअरमध्ये कसं स्टाईल करू शकतो ते. या जॅकेटचा लुक अगदी आपल्या इंडियन स्लीवलेस ब्लाऊज सारखा आहे, त्यामुळे साडीवरती आपण इतर ब्लाउजेस जसे स्टाईल करतो तसंच यालाही तुम्ही स्टाईल करू शकता. या प्रकारच्या वेस्ट जॅकेटची खासियत ही असते की ती आपल्या बॉडीवरती खूप छान बसतं. याचे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स इतके छान असतात की अगदी बॉडी हगिंग फिटिंग असतं याचं. तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट साईजचा वेस्ट विकत घेतला तर तुम्हाला टेलरकडे शिवून घेतलेल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा इतकी छान फिटिंग मिळणार नाही जेवढी तुम्हाला यात मिळेल. अँड देन नॉट टू फॉरगेट, याही लुकमध्ये तुम्ही काउल स्टाईल पदर घेऊ शकता. काउल स्टाईल पदराचा ॲडव्हान्टेज म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही आउटफिटमध्ये जेव्हा फ्रंटचे हे बटन्स शो करतात त्या आउटफिटला एकदम फॉर्मल वेअरचा फील येतो, जो तुम्हाला याही आउटफिटमध्ये दिसू शकतो. हा काउल स्टाईल पदर घेताना फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्या, आणि ते म्हणजे साडीची ही ब्लॅक कलरची बॉर्डर जी दिसतीये तुम्हाला ती अगदी क्लिअर हायलाईट होईल, विजिबल असेल या पद्धतीने पदर सेट करा. यामुळे तुमचा फॉर्मल लुक अधिक क्रिस्प दिसेल. मी नेमकं काय म्हणते ते तुम्हाला ही बॉर्डर मी हाईड करते आणि मग सांगते. व्हिज्युअल रेफरन्सने ते जास्त क्लिअर होईल. जशी मी ही साडीची ब्लॅक बॉर्डर आतमध्ये हाईड केली तसा हा संपूर्ण लुक एक कॅज्युअल वाईब देणारा झालाय. कुठल्याही कॅज्युअल इव्हेंटमध्ये, कॉफी डेटसाठी किंवा सहज साडी नेसताना तुम्ही हे करू शकता. पण जेव्हा तुम्हाला फॉर्मल सेटिंगसाठी तयार व्हायचं असतं तेव्हा तुमचा आउटफिट हा वेल पुट आणि नीटनेटका असा दिसला पाहिजे, आणि त्यासाठी साडीची बॉर्डर अगदी व्यवस्थित शोकेस होईल अशा पद्धतीने सेट केली गेली पाहिजे. यामुळे फॉर्मल सेटिंगमध्ये तुमचा लुक सॉफिस्टिकेटेड, टायडी आणि ऑफिस अप्रोप्रिएट वाटतं. इनफॅक्ट हा आउटफिट जेव्हा मी क्युरेट करत होते तेव्हा मला जाणवलं की मला वाटतं त्याहूनही जास्त वर्सटाईल पीस आहे हा. वन स्टेप फर्दर जाऊन आता मी हे वेस्ट एका टी शर्टवरती स्टाईल केलं. टी शर्ट आणि वेस्टचा हा कॉन्ट्रास्ट किती उठून दिसतोय तुम्ही पाहू शकता. हिवाळा आता ऑलमोस्ट सुरू झालाय, तर हिवाळ्यातल्या स्टायलिंगसाठी हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. किंवा काही मुलींना स्लीवलेस घालायला आवडत नाही किंवा काही ऑफिसेसमध्ये स्लीवलेस अलाउड नसतं, तर अशा सगळ्यांसाठी हा वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता वळूयात या व्हिडिओच्या लास्ट लुककडे. हिवाळा ऑलमोस्ट सुरू झालाच आहे, त्यामुळे हा ऑप्शन हिवाळ्यासाठी आहे. माझ्याकडे हे वेस्टकोट साईजचं एक ब्लॅक कलरचं असं क्रॉप साईजमधलं छोटं स्वेटर होतं, आणि या स्वेटरवर व्हाईट कलरच्या थ्रेडचं असं छानसं डिटेलिंगसुद्धा आहे, आणि याला ब्लाऊज लाईक टाईट स्लीव्ससुद्धा आहेत. असे स्वेटर तुम्हाला भारताच्या लोकल मार्केटमध्ये किंवा इवन ऑनलाईन सहज मिळू शकतात. तर बघूयात आता आपण हे स्वेटर साडीसोबत कसं स्टाईल करायचं, तेही फॉर्मल सेटिंगसाठी. या स्वेटरसोबत मी स्टाईल केली ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप्सचं डिटेलिंग असलेली शिफॉनची ही साडी. अर्थात या ब्लाऊजवरती आपण नेहमी नेसतो त्या पद्धतीने साडी स्टाईल करू शकतो, बट वी आर हिअर टू इलेव्हेट द लुक. आणि त्यासाठी पुन्हा एकदा पदराची काउल स्टाईल करूयात. तुम्ही पाहू शकता की किती झटपट मी पदराची ही काउल स्टाईल केली आहे. पदराच्या या काउल स्टाईलमुळे स्वेटरचं समोरचं हे बटन डिटेलिंग जे आहे, जे आपल्याला फॉर्मल सेटिंगमध्ये दिसायला हवं आहे, ते छानसं हायलाईट होतं आहे. शिवाय पदराच्या या स्टाईलमुळे हा स्वेटरसुद्धा छान हायलाईट होतं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की ओव्हरऑल हा लुक किती मॅनेजेबल आणि ऑफिस अप्रोप्रिएट झाला आहे. अँड टू कम्प्लीट द लुक मगाची मी ही शोल्डर पर्स इथे या लुकमध्ये पेअर केली. अँड दॅट्स इट. या स्वेटरमधला आपला साडीसोबतचा इंडियन ऑफिस वेअर लुक तयार आहे. हा लुकसुद्धा सगळ्या वयोगृपातील स्त्रिया करू शकतात. कुठल्याही प्रोफेशनमध्ये हा लुक कॅरी केला जाऊ शकतो. शिवाय हा लुक प्रॅक्टिकल तर आहेच, शिवाय कम्फर्टिंगसुद्धा आहे. त्यामुळे या विंटरमध्ये जर तुमच्याकडे असा एखादा क्रॉप स्वेटर असेल तर तो नक्की साडीसोबत पेअर करून पहा. हिवाळ्यात ऑफिस वेअर म्हणून एक खूप छान लुक तयार होईल हा. आजही बऱ्याच स्त्रिया त्यांच्या कामाच्या ठिकाणी साडी नेसून जाणं प्रिफर करतात, किंवा साडी हा ड्रेस कोड असतो, किंवा आठवड्यामधनं 1-2 दिवस साडी नेसून जायला त्यांना काही हरकत नसते. तर अशा सगळ्या स्त्रियांसाठी मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जशी साडी नेसता, कॅज्युअल लाईफमध्ये जशी साडी नेसता, तसाच लुक तुम्ही ऑफिसमध्ये जाण्यासाठी सुद्धा करून जावा असं जरुरी नाही आहे. जर तुम्ही थोडेफार नेसेसरी चेंजेस करून तुमच्या ऑफिसचा लुक थोडा कॉन्फिडंट, थोडा फ्रेश, थोडा नवीन असा काहीतरी बनवला तर नॉट ओन्ली की तुमचा दिवस छान जातो, तुमच्या कामामध्येही ते रिफ्लेक्ट करायला लागतं.
त्यामुळे मी तुम्हाला नक्की रेकमेंड करीन की तुमच्या जॉब प्रोफाईलनुसार तुमच्या कामाच्या ठिकाण लक्षात घेऊन आजच्या व्हिडिओमधला जो कुठला लुक तुम्हाला आवडेल तो लुक तुम्ही नक्की ट्राय करून पहा. इट्स जस्ट दॅट फर्स्ट स्टेप. तुम्ही फर्स्ट स्टेप स्वीकारलीत, स्वतः ती गोष्ट स्वीकारलीत की समोरचा ती गोष्ट स्वीकारतो आणि सगळी गोष्ट इझी होऊन जाते. मग तुम्हालाही असं वाटतं की अरे मी आधीच का नाही ट्राय केलं. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतेय की यातला जो कुठला लुक तुम्हाला आवडेल नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि त्या नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.